आता पाहूयात बातम्या विस्तारानं। स्वारगेट बस स्थानकामधील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर 5:30 वाजता अत्याचाराची धक्कादायक घटना घडली। 5 वाजता स्वारगेट बस स्थानकामध्ये मोठी वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी अत्याचारासारखा प्रकार घडणं हे निंदनीय बाब आहे। तर स्वारगेट बस स्थानकामध्ये आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रदीप, स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या परिस्थिती काय आहे, पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? वृषाली, सध्या आपल्याला काल माहिती आहे की आरोपीनं ज्या बसमध्ये खरं तर अत्याचार केला, ती बस जी आहे ती शिवशाही बस याच ठिकाणावर हलवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की बॅरिकेटिंग करून याच ठिकाणी बस जी आहे ती उभी केलेली होती, मात्र फॉरेन्सिकसाठी ही बस जी आहे ती पुणे पोलिसांनी इतरत्र हलवलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पुणे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो स्वारगेट आगारामध्ये लावण्यात आलेला आहे, कारण काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर केबिनची तोडफोड केल्यानंतर सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की वाहतूक व्यवस्था जी आहे ती इथली पूर्ववत आपल्याला पाहायला मिळते। मात्र या घटनेनं स्वारगेट आगारातल्या सुरक्षेवरती एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झालेलं होतं। मात्र काल आपल्याला माहिती आहे की पुण्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवारांनी या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या होत्या आणि खरं तर स्वारगेटच्या बसस्थानकामधली त्याचबरोबर राज्यातल्या महिला प्रवाशांची जी सुरक्षितता आहे त्या संदर्भात आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयामध्ये 12:30 वाजता बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये स्वारगेट आगारातली सुरक्षा व्यवस्था असेल किंवा घडलेली घटनांमधला परिवहन विभागाकडे दिला जाणारा अहवाल असेल त्या संदर्भातली चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होईल। मात्र सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी जी बस काल उभी करण्यात आलेली होती ती बस आता पोलिसांनी हलवलेली आहे, कारण या बसमधला पुरावा नष्ट होऊ शकतो जर कदाचित त्या गाडीची तोडफोड करण्याची भीती पोलिसांना होती। काल आपल्याला माहिती आहे की कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर ही गाडी जी आहे ती या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे। त्या गाडीचं खरं तर फॉरेन्सिक जे आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर फॉरेन्सिकमध्ये नक्की काय समोर येतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र समोर आपण पाहतोय की या सगळ्या घटनेनंतर सध्या परिवहन महामंडळाकडून आपण पाहतोय की विशेष खबरदारी जी आहे ती घेतली जाते। कर्मचारी सकाळपासूनच आपल्याला आगारामध्ये पाहायला मिळतात। मात्र नक्कीच धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।